गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका असं पत्र जे आहे ते काँग्रेसने लिहिलं आहे आणि आपल्यासोबत भाजप आमदार सुजय कुटे जे आहेत. तर काँग्रेसने एक आरोप केला आहे, त्यांच्यावर फायरिंगचा आरोप आहे, ते जेलमध्ये आहेत, त्यांना मतदान करायला देऊ नका असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मला काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची कीव येते. त्याचप्रमाणे मी संजय राऊत साहेबांचे स्टेटमेंट आले, त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही कायद्यानुसार, त्यांची पण मला कीव येते. एवढ्या मोठ्या नेत्यांनी किंवा एवढ्या पक्षांनी या पद्धतीनं बोलावं किंवा विचार करावा. कारण यापूर्वी बऱ्याच निवडणुका या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदच्या झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये जेलमध्ये असलेले आरोप असलेले बऱ्याचशा लोकांनी विधानसभेमधून मतदान केलेला हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि 100% ते मतदान करतील. कुठेतरी काँग्रेस जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करते, आरोप करायला. आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं धोरणच ठरलेलं आहे. रोज कोणता तरी विषय घ्यायचा, खोटं बोलत राहायचं, दिवसभर ते चालवायचं, दिवसभर नेरेटिव्ह सेट करायचा, संभ्रम तयार करायचा. पण हे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण सगळा अधिकार ते जेलमध्ये जरी असले तरी अधिकार त्या प्रतिनिधीला असतो. आणि आपण बघितलेलं असेल की जेलमधून निवडणूक लढवलेल्या आहेत लोकांनी. आता तुम्ही जर पाहिलं तर पंजाबमध्ये सतपाल सिंग आहेत, ते जेलमध्ये राहून ते निवडणूक लढून जिंकून आलेले आहेत. त्यामुळे उगीच काहीतरी खोटा नेरेटिव्ह दिवसभरसाठी चालवायचा, त्यांना काही पॉईंट नाही भेटला की या पद्धतीने खोटा नेरेटिव्ह दिवसभर चालवत राहतात. नक्कीच आपल्यासोबत संजय कुटे होते. ते म्हणाले काँग्रेसला मुद्दा भेटला नाही तर ते खोटा नरेटिव्ह चालवतात. त्यांनी काही उदाहरणं देखील दिली. याआधी देखील जेलमध्ये असलेल्या काही लोकांनी मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं. सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.